बागेश्वर बाबांच्या शिवरायांबाबतच्या विधानावरून संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे। संजय राऊतांनी शिवराय महाराष्ट्राच्या ऊर्जेचा अखंड प्रवाह आहे असं सांगत महाराष्ट्र कधी थकत नाही, दिल्ली समोर झुकत नाही असं म्हणत भाजपला टोला लगावलाय। तर सत्तेसाठी दिल्ली समोर लोटांगण घालणाऱ्यांनी बोलू नये असा पलटवार नवनाथ बन यांनी राऊतांवर केलाय। शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? काय कारण आहे? शिवाजी महाराज हा इतिहासातल्या आपल्या ऊर्जेचा अखंड प्रवाह होता। अखंड प्रवाह ऊर्जेचा, उत्साहाचा, शौर्याचा। ते कधी थकले नाहीत, ते कधी झुकले नाहीत, लक्षात घ्या। आणि म्हणून जो महाराष्ट्र आमचा आहे तोही थकत नाही आणि दिल्लीपुढे झुकत नाही। हे जे काही महाराज वगैरे आणतात हे लोक, हे नवीन हिंदुत्वात सुरू झालेल्या लोकांचा आणि नवीन इतिहास लिहितायत किंवा बदलतायत, महाराष्ट्राला हे मान्य नाही। संजय राऊत उद्धवजी ठाकरेंकडे बघा। सत्तेसाठी काँग्रेस सोबत झुकणारे तुम्ही दिल्ली समोर झुकले, वाकले, पार लोटांगण घातलं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेतलं। ज्या पद्धतीनं दिल्ली समोर लोटांगण घालण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी केलंय ते महाराष्ट्राने बघितलंय। भारतीय जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, हे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपतात। म्हणूनच अशा पद्धतीचं बागेश्वर धाम यांचं वक्तव्य आल्यानंतर त्याचं आम्ही समर्थन केलेलं नाही। परंतु तुम्ही टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना झाल्यानंतर उद्धवजी ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करण्यासाठी आजपर्यंत पुढे आले नाही।